जय श्रीकृष्ण. महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नक्की ही आनंदाची बातमी कोणती आहे, कशाप्रकारे आहे आणि यासाठी अर्ज कशाप्रकारे करावा लागणार आहे याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर चला पाहूया संपूर्ण डिटेलमध्ये. तर पहा, महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. 11,000 रुपये डायरेक्ट महिलांच्या खात्यामध्ये. महिलांसाठी खास योजना आलेली आहे. 11,000 रुपये मिळवण्यासाठी आजच अर्ज करा. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2.0 अशा या योजनेचा नाव आहे. महिलांसाठी 11,000 रुपयांचा आर्थिक सहाय्य ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. यासाठी नवी दिल्ली केंद्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2.0 लागू केलेले आहे. या योजनेत महिलांना 11,000 रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे आपण अर्ज करू शकतात. योजनेमधील बदल महत्त्वाचे आहेत, तर बदल आपण जाणून घेऊयात, पाहूयात. पहा, पहिल्या टप्प्यात महिलांना अंगणवाडी केंद्रावर जाऊन ऑफलाईन किंवा अर्ज करावा लागेल. ऑनलाईन करू शकता किंवा ऑफलाईन करू शकता. मात्र आता पहिल्या व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यामुळे अधिक महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. नक्की योजनेचा उद्देश काय आहे हा देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तर चला पाहूयात. पहा, योजनेचा उद्देश असा आहे, ही योजना गर्भवती महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे. गर्भधारणाच्या कालावधीत महिलांना काम थांबवावे लागते, ज्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होत असतो. याच्या कारणास्तव महिलांना या कालावधीत आराम मिळावा व पौष्टिक आहार घेता यावा म्हणून सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. ही एक योजनेचे महत्त्वाचे उद्देश आहे किंवा उद्दिष्ट आहे. आता लाभाची अटी काय आहेत, कशा प्रकारे आहेत हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तर पहा, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त रुपयांपेक्षा असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कमी असल्यानं सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात यांना याचा लाभ घेता येणार नाही आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे अट. गर्भवती महिला सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत प्रसूतीसाठी पात्र आहेत. अर्जाची प्रक्रिया जाणून घेऊयात. पहा, अर्ज करण्याची प्रक्रिया. महिलांनी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिला व बाल विभागाच्या अधिकृत वेबसाईटसाठी भेट द्यायची आहे. याशिवाय अंगणवाडी केंद्रातूनही अर्ज स्वीकारले जातील. आता महिलांच्या बँक खात्यात थेट अनुदान मिळणार का हे देखील आपण पाहूयात. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात थेट 11,000 रुपये जमा केले जातील. यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. आर्थिक अडचणीवरही मात करता येईल. जेव्हा तुम्ही अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन करशाल तेव्हा तुम्हाला 11,000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये भेटले जातील. सरकार जो आहे महत्त्वाकांक्षी उपक्रम काय आहे तो देखील आपण जाणून घेऊयात थोडक्यात. तर पहा, या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रसूती दरम्यान आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा हेतू आहे. आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा लाभ देखील घेतलेला असून प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2.0 च्या माध्यमातून ही मदत आणखी प्रभावी कशी होईल याकडे या सरकारचा दृष्टिकोन आहे. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि त्वरित अर्ज करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.